ऑफिसर सकाळी सकाळी चुलीतून धूर काढत बसलाय. तुमच्यासारखं नाही आमचं. तुमच्या घरात सोन्याचं धूर निघतं, आमच्या घरात नाही नेहमी, म्हणून आम्हाला हे असलं धूर काढायला लागतं. डिंपल आहे मी, डिंपल, सिंपल नाही. चाललंय मी जा बाई जा, तुझं बरे नशीबवान आहेस तू. घरात आई आहे, बाप आहे, आई बापाची सावली आहे, श्रीमंती आहे. आमचं नाही तसं. आय पाणी ठेवलंय तुझं कापायला. सोनीला नाही तर कुसमीला सांग, देतील ओतून. आलो मी जाऊन. आद्या, हे दाद्या, चल. अरे पोर, किती करशील माझ्यासाठी. माझा हात पाय चांगला अष्टवधी मी थोडी मदत केली असती. कसाच तू तू जसं परिस्थितीने ठेवल्या ना तसं आहे मी. जेव्हा बोलायचं होतं तेव्हा बोलली नाहीस. निघ. आय सोनीनं अजून आवरलं नाही होय. अगं सोने, सोने, ए सोने, काय ग, काय झालं? ते आहे बघ काय म्हणते. काय झालं? कृष्णे म्हणते आवरलं नाही बाई तुझं अजून. आज स्टेजवर जाणार हायस, भाषण करणार हायस. माझ्या लहानपणापासून बाईनं बोलायला ऐकलं नाही बघ. बाई म्हणजे ऐकणार कान. पण आज तू स्टेजवर राहणार हायस, 4 लोक तुला ऐकणार हायचे बघ. हे ऐकून मला लय आनंद झाला बघ सोने. कालपासून सांगते ह्याच्यावर शाळेचं डाग पडलं. डाग निघाला झाल्या तर असला ड्रेस घेऊन ना भाषेला जाऊय. अगं लोक तुझं भाषण ऐकणार आहेत का तुझा ड्रेस बघणार आहे ते. तुला नाही कळायचं. तू कधी शाळेचं तोंड तरी बघितलंयस का? आता हिला कोणी सांगायचं. हिचा ड्रेस हाय 1200 रुपयाचा. तो काय रुमाल हाय का 10-20 दिल्यानं आणलं. जाऊन दे, तिचा दादा आल्या बोलल तिच्या सोबत. काय ऑफिसर आज गडबडीत कुठं? काय नाही, आज ते सोनीची शाळेत हे ना भाषण आहे तिचं. बर या ऑफिसर, या 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 ऑफिसर या या. काय गाणं भाऊ, चेष्टा करतो राव. अख्खा गाव मला ऑफिसर म्हणून चिडवतो.
दादा चार शाईत शिंतूर उडाल्या तिच्या कपड्यावर धुतलं तरी जायला. आता ही महामाया म्हणते नवीन ड्रेस घ्या. आई काय दात पाडून ड्रेस खरेदी करायचा काय हो? अजून ऊस जमीन पकडून उभा आहे. कुठून आणायचं पैसे? दुधाचं पैसे यायला उचल घेतली आधीच. सोने तुला माहितीये आज समजा गाव मला ऑफिसर म्हणून चिडवते. काय माहिती का? तर मी स्पर्धा परीक्षा द्यायचो, अभ्यास करायचो, स्वप्न बघायचो लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसण्याची. 2 वर्षापूर्वी हे आभाळ फाटलं. त्या फाटलेल्या आभाळाने आपला अख्खा ऊस झोपवला. त्या झोपलेल्या ऊसामध्ये आपल्या बापाची चिता त्याच्यात जळली. ज्या जमिनीमध्ये आपल्या बापाने आत्महत्या केली, ज्या जमिनीमध्ये उगवलेलं चिंचेचं झाड होतं, त्या झाडाला आपला बाप लटकला. तेव्हापासून हातात असलेले पुस्तक सोडून कुदळीन फावड्या घेऊन सकाळी या आकाशात तांबडं फुटल्यापासून मी राबतोय. दाद्या जाऊन दे, हिला नाही र काय ना. हिला फक्त माहिती हाय की ही गरिबी जन्माला आले, पर गरिबी तिला नाही र ठाव. सोने अगं आज तुला तुझ्या ह्या गणवेशावरती उडालेले जे 4 थेंब आहेत ना शाईचे, त्याची लाज वाटते. हा अगं तुला लाज जर वाटली असती तर ठीक आहे, आपलं आडनाव शिंदे. ह्या नावात सुद्धा दारिद्र्य फक्त 2 शब्द आहेत, शिंदे. लाज वाटली असती ना तर तुझं आडनाव देशपांडे देशमुख असं जर असतं ना, त्या ज्या आडनावांमध्ये अक्षरांची माळच माळ असते, तर तुला लाज वाटली असती तर मी समजू शकलो असतो. शिंदे शब्दाला 4 शिंतोडे काय उडले अंगावर, लाज बाळगायची गरज नाही काय. सोने कुणावर आहे आज भाषण तुझं? हा बोल की. महात्मा फुलेंच्या जीवनावर सावित्रीबाई फुले यांचे महत्व. हो ना, हो ना. कोण आहे ती लोक? महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ऐकताना 2 नाव आहे, पण असताना ती दोन्ही एकच लोक आहेत. त्या दोघांचं शरीर जरी भिन्न असलं तरी त्या दोघांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांचे स्वप्न हे एकच होतं. आज तुझ्या हातात जी लेखणी आहे ना, त्या लेखणीच्या माग ठामपणे उभी आहे ती सावित्रीबाई फुले. आज केवळ त्या माऊलीमुळे तुझ्या हातात ती लेखणी आलेली आहे. लक्षात ठेव, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज तुम्ही स्त्रिया आज मुक्त असा श्वास घेताय. आज तुमचं शिक्षण पूर्ण करून तुम्ही स्वतःचं नाव कमवत होता आहे आणि असणारे केवळ ह्या 2 लोकांमुळेच. तुमच्या अंगावरती पडलेली जी शाई आहे ना, ती गर्वाने मिळवता यावी म्हणून त्या माऊलींनी स्वतःच्या अंगाला शेण पासून घेतलं प्रसाद स्वरूपात. तुझ्या अंगावरती गणवेश चढावा म्हणून त्या माऊलींनी स्वतःच्या अंगावरती दगड झेलली, का तर त्या शाईचा तुम्हाला अभिमान बाळगता यावा. चुकलं दादा.
शेणापासून शाळेपर्यंतचा प्रवास हा मला समजला. आता हा पडलेला डाग माझी लाज नाही काढणार, तर मला आशीर्वाद देणार. आणि या ठिकाणी उत्कृष्ट वक्ता म्हणून कुमारी ज्योती गोविंद शिंदे हिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. इसके किरदार में है से खामोश बता दे, क्यों तू अखबार बनाए से लबों को हिला दे, मेरी बाहों